निशा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में 31 जुलाई को हुए प्रमोद पॉल फ्रांसिस के मर्डर केस की गुत्थी अब सुलझ गई है। पुलिस ने बताया कि अज्ञात व्यक्ति ने जरीपटका पुलिस को कॉल कर मृतक की डेड बॉडी पड़ी मिलने की सूचना दी थी, जिस पर पुलिस ने तुरंत एक्शन लेते हुए घटना पर पहुंचकर डेड बॉडी का पंचनामा किया, जिसमें मृतक के शरीर पर घाव नजर आए। जिसके बाद पुलिस ने गहराई से छानबीन करके सिकंदर शेख व्यक्ति को गिरफ्तार किया, जिसने रात को मृतक को मामूली विवाद पर पाइप से मारे जाने की बात कबूली। वहीं इसमें शामिल सिकंदर शेख की पत्नी और शुभम जनबंधु नामक एक व्यक्ति की पहचान हुई है। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। 31 जुलै 2024 या दिवशी आपल्याला सकाळी 9:15 वाजेच्या आसपास एक 112 ला कॉल आला होता की एका माणसाला मारलेले आहे आणि त्याची डेड बॉडी तिथे आहे म्हणून। तर त्या अनुषंगाने आपली पोलिसांची टीम तात्काळ तिथे स्पॉटवर पोहोचली आणि आपण थोडं डिटेलमध्ये माहिती घेतलं असता तो जो मयत आहे त्याचं नाव प्रमोद पॉल फ्रान्सिस असं आहे। तो जनरली दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि तो बाहेरच राहत होता, म्हणजे बेघर होता तो। पण आपल्याला त्याची डेड बॉडी त्याची तिथंच लुंबिनी नगरमध्ये एक बहीण राहते त्यांच्याकडे मिळाली होती आणि आपण जाऊन थोडं चेक केलं असता तर त्याच्या डेड बॉडीवर थोडे निशाण आपल्याला दिसून आले मारहाणीचे। तर त्यानंतर मग आपण त्या बहिणीला समजावून त्यांना पीएम साठी आपण नेलं हॉस्पिटलमध्ये आणि बाय द बाय आपण समांतर तपास चालू केला असता आपल्याला जे काही आय विटनेस आहे एक तो त्याच एरियामध्ये राहतो, त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तिथे जो सिकंदर शेख नावाचा एक व्यक्ती आहे हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, तो याने त्याला बांबूने मारलं रात्री असं त्यांनी बघितलं होतं। मग आपण सिकंदर शेखचा तपास केला असता, त्याचा शोध घेतला असता, तो तिथे मिळून आला नाही। मग आपण टीम रवाना केली त्याला पकडण्यासाठी आणि मग त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला असं समजलं की हा जो व्यक्ती होता मृतक हा तिथे काहीतरी दारू विक्री चालू होती, तिथे गेला असता यांचा तो वाद झाला आणि त्याच्यातून या सिकंदर शेखने त्याला मारलं होतं। त्या बेसिसवर आपण तात्काळ त्याच दिवशी 31 तारखेला मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे। या सिकंदर शेख जो मेन अक्यूज्ड आहे त्याला अटक देखील केलेला आहे। परंतु पुढच्या डिटेल इन्व्हेस्टिगेशन मध्ये माननीय सीपी सर, जॉईंट सीपी मॅडम, ऍडिशनल सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं तर आपल्याला असं समोर आलेलं आहे की हे मारत असताना तिथे प्रोवोक करण्यासाठी किंवा अबेटमेंटसाठी तिथं या सिकंदर शेख याची पत्नी आणि अजून एक शुभम जनबंधू नावाचा व्यक्ती देखील हजर होता, ते देखील तिथे याच्यामध्ये समाविष्ट होते। त्याच्या बेसिसवर आपण ह्या दोघांना देखील अटक केलेली आहे। तर आतापर्यंत आपण याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे आपल्या इन्व्हेस्टिगेशन नुसार आणि इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू आहे। अजून याच्यात पुढे काही अँगल आला तर आपण त्या अनुषंगाने अधिक आरोपी अटक करू शकतो।